नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात हायकोर्टाने दिलेला महत्त्वाचा निर्णय. मुंबई हायकोर्टामध्ये केस चालू होती. ही केस होती शिक्षक भरती संदर्भात. शिक्षक भरती पवित्र पोर्टल मार्फत करण्यात यावी या संदर्भात मागील काही वर्षापासून महिन्यापासून यावरती बऱ्याचशा प्रमाणामध्ये अनवाणी कारभार चालू होता, भ्रष्टाचार चालू होता. म्हणजे शिक्षण विभागाकडनं इथे काही शिक्षकांना नियुक्त करताना पवित्र पोर्टलद्वारे ऍड न देता, पवित्र पोर्टलद्वारे भरती न करता संबंधित याला सोडून, या एसओपीला सोडून ही भरती होत होती. या संदर्भात काही शिक्षक आणि काही शैक्षणिक संस्था कोर्टामध्ये गेल्या होत्या आणि कोर्टाने हा निर्णय दिला. हा निर्णय इथून पुढे लागू असणाऱ्या महत्त्वाचा निर्णय असणाऱ्या शिक्षक भरती संदर्भातला काय निर्णय थोडक्यात बघा. यामध्ये हायकोर्टाचा आदेश नेमका काय आलाय तो आपण समजून घेऊया. त्रिसदस्यीय समिती नेमायला लावली. या समितीचं काम काय असणार ते पण तुम्हाला मी सांगतो. आणि पवित्र पोर्टलद्वारेच फक्त शिक्षक भरती करण्यात यावी आणि त्याची स्टँडर्ड एसओपी, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस काय असावी, ही प्रोसेस सुद्धा आता शिक्षण विभागाला बनवायला लावली आणि कोर्टाने सादर पण करायला लावली. कधीपर्यंत सादर करायला लावली ते पण मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला मी कोर्टाचा आदेशच दाखवतो, विथ प्रूफ दाखवतो. सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ मधले महत्त्वाचे मुद्दे कोणते वाटले मला कमेंटमध्ये कळवा आणि काही मुद्दे तुम्हाला वाटले, काय सुचले तर मला कमेंटमध्ये नक्की कळून तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमी कडनं सर्व विद्यार्थ्यांसाठी फार कमी फीज मध्ये टीईटीच्या बॅचेस चालू आहे. शिक्षकांसाठी आचार्य बॅच, विद्यार्थ्यांना द्रोणा बॅच. सीटीईटीची बॅच सुद्धा आता अनाउन्स झाली आहे. सीटीईटीची एक्झाम 8 फेब्रुवारीला आहे. सो त्या संदर्भात टीईटी प्लस सीटीची बॅच पण आपल्याकडे अवेलेबल आहे आणि फक्त सीटीची बॅच सुद्धा अवेलेबल आहे. बॅच घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली, लिंकवर क्लिक करा, ऍप डाउनलोड करा, हवी ती बॅच लगेच परचेस करा. आता मुख्य बघा, आजचा न्यूजपेपर तुम्ही बघितला असेल, लोकसत्ता न्यूजपेपरला आली बातमी आहे, पवित्र पोर्टलद्वारेच शिक्षक भरती होणार, बाकी कशाहीद्वारे किंवा डायरेक्टली शिक्षक भरती करता येणार नाहीये. थेट नियुक्तीला लगाम, म्हणजे डायरेक्ट नियुक्ती तुम्ही करू शकत नाही. मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, नियम धुडकावल्यास शाळा व्यवस्थापनावरती कारवाई होणार आहे. यात महत्वाचे मुद्दे काय आहे बघा. खासगी संस्था ज्या होत्या त्या मनमानी पद्धतीने शिक्षक भरती करत होत्या. पेपरला नाममात्र एक छोटीशी ऍड देत होते आणि त्यांना हवे ते विद्यार्थी शिक्षक म्हणून हे रुजू करत होते आणि त्यांच्याकडे बऱ्या प्रमाणात पैसे पण उकळवण्याचा धंदा चालू होता. सो याच्यावरती चाप बसणार आहे. खासगी संस्थांच्या मनमानीला चाप बसणार आहे. शिक्षक भरतीतील खासगी संस्थांची मनमानी न्यायालयाच्या निर्णयामुळे मोडीत निघेल. भरतीसाठी चालणारे लाखोंच्या व्यवहारालाही काही प्रमाणात आळा बसू शकेल आणि पवित्र प्रणालीतून भरती म्हणजे स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचा शिक्षण संस्थांचा आक्षेप घेतला होता की ही नियमावली चुकीची, आम्ही पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया राबवणार नाही, आम्ही आमच्या रिक्वायरमेंट नुसार पटापट आम्ही शिक्षक भरती करू शकतो. हा मनमानी कारभार होता. हे स्वातंत्र्यावरती गदा वगैरे काही नाही असा आदेश सुद्धा कोर्टाने दिलेला आहे. काही संस्थांची आता सुरू असलेली प्रक्रिया थांबवावी लागेल. बऱ्याचशा संस्था बघा पेपरला ऍड देतात, या संस्थेची भरती आहे, त्या संस्थेची भरती तुम्हाला मागे मी काही व्हिडिओमध्ये दाखवले पण होते, पण आता इथून पुढे असं होणार नाहीये. यापूर्वी पवित्र मधून भरती न झालेल्या शिक्षकांच्या नोकऱ्या आणि वेतन याला धक्का लागणार नसल्याची स्पष्ट झाली आहे. जे आतापर्यंत भरती झाली असेल, ज्यांचं पवित्र पोर्टलमधून नसेल झालं, त्यांना सुद्धा आता त्यांच्या पगार नोकऱ्या जाणार नाही, ते ऍज इट इज राहणार. पण इथून पुढे मात्र आता नियुक्ती ही पवित्र पोर्टलद्वारेच होईल. प्रकरण नेमकं काय आहे तर इथे शिक्षक आणि काही संस्था कोर्टामध्ये गेल्या होत्या की काही ठिकाणी असं होत होतं की शिक्षण अधिकाऱ्यांकडून शिक्षकांच्या नियुक्तीला मान्यता दिली जात नसल्याचा आरोप करून काही शिक्षक आणि शैक्षणिक संस्थांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या संस्थांनी शिक्षण अधिकारी अतिरिक्त शिक्षकांची यादी संख्येसह उपलब्ध करत नसल्याचा मुद्दा उच्च अधिकाऱ्यांकडे मांडायला हवा होता. पण हे शैक्षणिक संस्था म्हणतात की आम्हाला डायरेक्ट परमिशन मिळत नव्हती, आम्ही आमच्या पद्धतीने शिक्षक भरती करत होतो. पण आता इथून पुढे चालणार नाही असं स्पष्ट कोर्टाने सांगितलं. आता कोर्टाचा एक एक मुद्दा मला पटवून सांगतो, मी समजून सांगतो काय आहे मुद्दा. बघा एक एक बघूया आपण. केस बाबत हे मुद्दे मी तुम्हाला सांगतोय. केस कुणाची आणि काय होती, न्यायाधीश कोण होते, याचिकाकर्त्यांचं म्हणणं काय होतं, शिक्षण विभागाचे म्हणणे काय होते, कोर्टाचे अनालिसिस आणि अनुमान कोर्टाने काय केलं आणि रेफरन्स कोर्टाने दोन केसेसचे रेफरन्स दिले, ते केसेस कोणत्या आहे आणि कोर्टची ऑर्डर शेवटी काय ती पण महत्वाची. शेवटपर्यंत बघा. तुम्हाला मी पहिले ही कोर्ट केस जी आहे त्याची ऑर्डर जी तुम्हाला पहिले दाखवत बघा. ही कोर्ट केस ऑर्डर आहे, सिव्हिल अपील इन हायकोर्ट जस्टिस ऑफ ऍट बॉम्बे. आता कुणी केली केस बघा, इथे तुम्हाला दिसतंय. इथे काही शिक्षक आहेत, जसं की कुमारी रत्ना रमेश साळुंके आहे. त्यानंतर ही संस्था आहे, कोणती संस्था आहे, द सुधागड एज्युकेशन सोसायटी ही संस्था. संस्था आणि शिक्षक यांनी दोघांनी मिळून केलेली ही काय आहे, ही याचिका आहे बघा. तुमच्या लक्षात येईल हे दोघं. त्यानंतर
ॲटोमोन्नती विद्या मंदिर अँड ज्युनियर कॉलेज कुठलं आहे? हे रायगड मधले. हे पण कुठलं आहे? रायगड मधले आहेत. ह्या पण कुठल्या आहेत? रायगड मधलेच आहे बघा. सुधागड तालुक्यामधल्या या संस्था आहे. सुधागड तालुका आहे. वर्सेस कुणाच्या अगेन्स्ट टाकलंय? तर स्टेट महाराष्ट्र थ्रो प्रिन्सिपल सेक्रेटरी डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन हॅव्हिंग ऑफिस ऍट मंत्रालय मुंबई. नंतर डेप्युटी डायरेक्टर ऑफ एज्युकेशन उपसंचालक मुंबई रिजन मुंबई. त्यानंतर एज्युकेशन ऑफिसर सेकंडरी रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांनी टाकले रिस्पॉन्डंट आहे ते पेटिशनर आहे. त्यात भरपूर त्यांनी खाली पण माहिती दिली आहे. ही सगळी केस मी तुम्हाला हायलाइट केलेले मुद्दे पण थोडक्यात पहिले दाखवून देतो आणि मग तुम्हाला मी काढलेले मुद्दे पण तुम्हाला दाखवतो. जे महत्त्वाचे तेच मुद्दे तुम्हाला मी सांगतो बघा. हा हायलाइट केलेला मुद्दा आहे. हे कोण जस्टिस आहे ते कोण जज होते त्यांचं पण नाव मी तुम्हाला दाखवलंय. 16 ऑक्टोबरचं हे काय ऑर्डर आलेली आहे यामध्ये. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा यामध्ये बघा काय आहे तर याचिकाकर्त्यांचं म्हणणं काय. हे याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे की रत्नागिरी टाइम्सला न्यूज दिली होती आणि भरती केली असं त्यांचं म्हणणं आहे. असं चालत नाही. पवित्र पोर्टल द्वारेच करावं लागेल असं कोर्टाने सांगितलंय. 15 जुलै 2022 ला ही ऑर्डर त्यांनी रत्नागिरी टाइम्सला ही जाहिरात दिली होती आणि भरती केली होती. भरती करताना बघा रत्ना रमेश साळुंके यांची भरती केली होती. 30 नोव्हेंबरला भरती केली होती. त्यानंतर सौ संजीवनी शैलेश पाटील यांना सुद्धा अपॉइंट केलं होतं त्यांनी. विदाऊट पवित्र पोर्टल अपॉइंट केलं त्यांनी बघा 12 जुलै 2023 ला. आणि सूरज मेंदान यांना सुद्धा अपॉइंट केलं होतं बघा त्यांना. म्हणजे आफ्टर 1 इयर 28 मध्ये असे टप्प्याटप्प्याने अपॉइंट केलं होतं. कसं अपॉइंट केलं असं मग हे साहजिक याच्यामध्ये मोठी अफरातफरी होण्याची शक्यता आहे. मग ही अपॉइंटमेंट त्यांनी केलेली होती असं कोर्टाच्या समोर आलेलं आहे. बघा पवित्र पोर्टल सिस्टम त्यांनी सांगितलं की आम्ही जेव्हा अपॉइंटमेंट केलं 2022 ला तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की पवित्र पोर्टल सिस्टम नॉट ऍक्टिव्हेटेड. काही पण सांगतात खोटं बोलतं. डायरेक्ट शिक्षण विभागाने दाखवून दिलं कोर्टाला की असं हे खोटं बोलतंय. आम्ही हे चालू होतं आमचं त्यांनी दाखवलं दिवसाचं. तर त्यांनी सांगितलं रिझन काय दिलं आम्ही का बरं केली भरती विदाऊट पवित्र पोर्टल. तर पवित्र पोर्टल चालू नव्हतं आणि आम्हाला शिक्षकांची गरज होती असं त्यांनी सांगितलं. पण हे चुकीचं होतं. द मॅनेजमेंट रिक्रूट फ्रेश हँड्स ॲज अ शिक्षण सेवक बिकॉज द पवित्र पोर्टल वॉज नॉट फंक्शन असं ते सांगत होते. तर हे चुकीचं आहे. कोर्टाच्या नंतर लक्षात आलं. त्यानंतर अपॉइंटमेंट ऑफ आर्ट टीचर ऍज अ शिक्षण सेवक याला सुद्धा अपॉइंट केलं त्यांनी बघा. ते पण त्यांनी सांगितलं पवित्र पोर्टल चालू नव्हतं म्हणून आम्ही अपॉइंट केलेलं आहे. आता कंटेन्शन ऑफ द एज्युकेशन डिपार्टमेंट. एज्युकेशन डिपार्टमेंटचं म्हणणं काय याच्यावरती त्यांनी सांगितलंय. फर्स्टली लक्षात घ्या दॅट द पवित्र पोर्टल विच इज सिस्टमॅटिक प्लॅटफॉर्म फॉर रिक्रुटमेंट ऑफ द टीचर इन द स्कूल वॉज अवेलेबल अँड स्पेसिफिक लॉग इन आयडी वॉज अलॉटेड टू द सुधाकर एज्युकेशन सोसायटी. सुधाकर एज्युकेशन सोसायटीला आम्ही सगळं दिलेलं होतं. लॉग इन आयडी पण त्यांच्याकडे होता. पवित्र पोर्टल सुद्धा चालू होतं विथ प्रूफ आणि त्यांनी प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. हे खोटं बोलतात. त्यांनी सांगितलं की फाल्स स्टेटमेंट इज मेड इन द मेमो ऑफ द पिटिशनर. पिटिशनरनी काय केलं याचिकाकर्त्यांनी चुकीचं स्टेटमेंट दिलेलं आहे. सेकंडली त्यांनी सांगितलंय की गव्हर्नमेंट रिझोल्युशन GR आहे गव्हर्नमेंटचा GR आणि त्यात सांगितलंय कधीचा GR आहे हा 23 जून 2017चा. यांनी अपॉइंट कधी केलंय 2022 ला 17चा GR आणि त्यात सांगितलंय प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी वेअर ब्रॉट अंडर अ मॅन्डेट दॅट दे वुड रिक्रूट द टीचर ओनली थ्रू द पवित्र पोर्टल आफ्टर द बॅन ऑन रिक्रुटमेंट इज लिफ्टेड. म्हणजे पवित्र पोर्टल द्वारेच तुम्हाला इथे शिक्षकांची अपॉइंटमेंट करावं लागेल असा GR पण होता. हे पण शिक्षण विभागाने कोर्टाच्या लक्षात आणून दिलं. त्यानंतर त्यांची सॅलरी जी द्यायची ती सॅलरीसाठी जो शाळार्थ ID बनवावा लागतो हे सगळं पवित्र पोर्टल द्वारेच होतं. हे पण त्यांनी इथे कोर्टाच्या लक्षात आणून दिलेलं आहे. त्यात त्यांनी सगळे प्लॅन प्रोसेस आमची काय असते ही पण प्रोसेस कोर्टाला त्यांनी दाखवून दिलेली आहे. त्यानंतर कोर्टाने याच्यावरती काय म्हणलंय तत्पूर्वी बघा कोर्टचं डेटेड 24 जून 2015 डिलिव्हर ॲट द नागपूर बेंच IPL. त्यांनी सांगितलं की PIL त्यांनी सांगितलं की पवित्र पोर्टलची रिक्रुटमेंट ही 2015 पासून चालू झालेली आहे. कोर्टाने सांगितलेल्या आदेशानुसार चालू केलेली आहे. आम्ही त्यांचं 22चं अपॉइंटमेंट आहे. हे पण कोर्टाने लक्षात आणून दिलं. कोर्टाच्या लक्षात आणून दिलं शिक्षण विभागाने. त्यानंतर मिसलीड द कोर्ट बाय मेकिंग अ फाल्स स्टेटमेंट ऑन ओथ इन द प्लेजिंग दॅट द पवित्र पोर्टल वॉज नॉट फंक्शन ॲट द लॉग इन ID वॉज नॉट अलॉटेड. म्हणजे सुधाकर सोसायटी जी होती सुधागड सोसायटी यांनी चुकीची माहिती दिली असं कोर्टासमोर यांनी ठेवलं. आणि मग अनालिसिस ऑफ द सबमिशन अँड प्लीजिंग म्हणजे त्यांनी जी प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं ह्या संस्थांनी ते चुकीचं कसं आहे याचं अनालिसिस कोर्टाने केलं आणि कोर्टाने काय म्हटलं हे पुढे थोडक्यात तुम्हाला दाखवतो. भरपूर सारे मुद्दे याच्यामध्ये आहे. सगळे मी तुम्हाला सांगत नाही. थोडक्यात यामध्ये महत्वाचे मी तुम्हाला सांगतोय. स्टँड ओव्हर टू 1 ऑक्टोबर 2025 ला स्टँडिंग ही केस होती
आणि निकाल 16 ऑक्टोबरला लागलेला आहे। त्यात त्यांनी हे सांगितलेले मुद्दे मी तुम्हाला सांगतो। ऑर्डर तुम्हाला मी दाखवतो, ऑर्डर मधले महत्त्वाचे मुद्दे पण मी तुम्हाला दाखवतो काय काय आहे। बघा आता सगळे मुद्दे मी तुम्हाला दाखव, हे बघा त्यांनी पेपरला ऍड दिली होती, पेपरची ऍड पण आहे, लॉगिन आयडी दिल्या संदर्भातली पण ऍड आहे। पवित्रा पोर्टल इन प्रोसेस हे पण त्यांनी सांगितलंय। मिसलिडिंग स्टेटमेंट इन द ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट दिली सुधागड सोसायटीने पण ती चुकीची दिली असं कोर्टाच्या लक्षात आणून कोर्टाचं म्हणणं आहे। अनालिसिस काय सांगते कोर्टाचं, यस पवित्रा पोर्टल इन प्रोसेस मध्ये होतं, दिलेली ऍड सुद्धा त्यांनी चुकीची मिसलिडिंग ऍड दिली त्यांनी असे त्यांनी सांगितलं। ती ऍड पण याच्यात त्यांनी टाकलेली बघा। रिझर्वेशन नॉट फॉलो, रिझर्वेशन जे असतं ना म्हणजे बिंदू नामोली पद्धतीने सुद्धा त्यांनी फॉलो केलेलं नाहीये। भरती करताना कोणत्या कॅटेगरीच्या कॅन्डिडेटला घ्यायचं आहे हे पण त्यांनी फॉलो केलेलं नाहीये। आरक्षणा संदर्भातले मुद्दे त्यांनी फॉलो केले नाहीये। डिफेक्टिव्ह अँड मिसलिडिंग ऍडव्हर्टाइजमेंट, बघा ऍडव्हर्टाइजमेंट जी दिली होती ती सुद्धा चुकीची होती, त्यामध्ये एज क्रायटेरिया मेन्शन केलं नाही त्यांनी। हे सगळे मुद्दे त्यांनी बघा सांगितले, त्यांनी सांगायला पाहिजे होतं ऍड मध्ये, ते पण टाकलेलं नाहीये। त्यानंतर त्यांनी स्टेट जे 2 केसेसचे रेफरन्स दिले ना त्यामध्ये प्रवीण कसबे यांची एक केस आहे, ह्या केसचा रेफरन्स आहे, आणि दुसरी जे केस आहे जोया चौधरीची पण एक केस आहे, आणि तिसरी एक महत्वाची केस आहे प्रकाश पाटील यांची केस, ती पण त्यांनी रेफरन्सला इथे दिलेली आहे। ओके, हे सगळे मुद्दे आहेत बघा, ही केस असेल त्यांची बघा, प्रवीण कसबे यांची केस आणि प्रकाश पाटील यांची केस, अशा 2 केसेसचे रेफरन्स त्यांनी या पूर्ण निकालामध्ये घेतलेले आहेत। ओके, आता मी तुम्हाला ऑर्डरकडे घेऊन जातो। कोर्टाची ऑर्डर काय होती बघा, इथे दिसतंय केस आहे पूजा सिंग यांची पण केस होती एक, त्याचा पण रेफरन्स त्यांनी इथे घेतलेला या ऑर्डर मध्ये, आणि शेवटी कोर्टाने दिली ऑर्डर मी तुम्हाला दाखवतो बघा। सगळे मुद्दे ही कोर्टाची ऑर्डर आहे, ही कोर्टाची ऑर्डर आहे। ही ऑर्डर काय आहे थोडक्यात तुम्हाला मी आता हे सगळे मुद्दे तुम्हाला मी सांगतो, फक्त दाखवलं मी आता मुद्दे तुम्हाला क्लिअर कट करतो बघा। पहिलं काय, केस कुणाची काय होती तर सुधागड एज्युकेशन सोसायटी त्यांनी आपण केलं, हे जे शिक्षक आहेत त्यांची वर्सेस काय होतं आपलं स्टेट गव्हर्नमेंट होतं, स्टेट गव्हर्नमेंट किंवा एज्युकेशन डिपार्टमेंट होतं। दुसरं काय, न्यायाधीश कोण होते तर रवींद्र घुगे आणि अश्विनी भोबे हे न्यायाधीश या ठिकाणी 16 ऑक्टोबर त्यांनी निकाल दिलेला आहे। नंतर काय, याचिकाकर्त्यांचं म्हणणं काय होतं, काही मुद्दे बघा, काय मुद्दे हे महत्व सांगतो मी, पवित्र पोर्टल चालू नव्हते असं त्यांचं म्हणणं होतं, म्हणून आम्ही काय केलं डायरेक्ट पेपरला ऍड दिली, रत्नागिरी टाइम्स छोटासा न्यूजपेपर, त्या न्यूजपेपरला छोटाच्या कोपऱ्यात ऍड दिली, आम्ही भरती केली असं त्यांचं म्हणणं होतं। का, पवित्र पोर्टल चालू नव्हतं, लॉगिन आयडी आम्हाला दिला नाही असं त्यांचं म्हणणं होतं। हे चुकीचं झालं, शिक्षण विभागाने दाखवून दिलं हे चुकीचे आहेत, आणि शिक्षण विभागाने सांगितल्यानंतर परत यांनी सुधागड एज्युकेशन सोसायटीने कोर्टासमोर मांडलं की नाही ठीक आहे आमच्याकडे पवित्र पोर्टल चालू होतं पण आम्हाला लॉगिन आयडी दिला नव्हता असं नंतर म्हणणं होतं त्यांचं, पण हे पण चुकीचं आहे, या शिक्षण विभागाने दाखवून दिलं। त्यानंतर इथे बघा पवित्र पोर्टल चालू होते, कोण म्हणतंय शिक्षण विभाग म्हणतं पवित्र पोर्टल चालू होतं, लॉगिन आयडी दिला होता, आणि जीआरच्या सूचना सुद्धा दिल्या होत्या, जीआर थ्रू सगळ्यांना सूचना दिल्या होत्या असंही कुणी म्हटलेलं आहे, हे म्हटलेलं आहे शिक्षण विभाग, महाराष्ट्र शिक्षण विभागाने इथे सांगितलं बघा। फर्स्टली त्यांनी काय सांगितलं, सेकंडली त्यांनी काय सांगितलं, हे मुद्दे त्यांनी इथे कोर्टाच्या लक्षात आणून दिले। त्यानंतर बघा कन्क्लुजन काय कोर्टाचं, पवित्र पोर्टल चालू होते, कोर्ट म्हणतं यस चालू होतं। त्यानंतर दुसरा लॉगिन आयडी दिला होता का तर यस दिला होता, सूचना दिली होती का जीआरच्या मार्फत, यस जीआर सुद्धा आला होता, जीआरच्या नंतर ही अपॉइंटमेंट तुम्ही केली गेली आहे। एकही शिक्षक पवित्र पोर्टल वरून भरती नाही केला, कुणी सुधागड एज्युकेशन सोसायटीने केलेला नाहीये, हे कोर्टाच्या लक्षात आलं। कोर्टाला खोटी माहिती त्यांनी दिली, यस कोर्ट म्हटलं त्यांना की तुम्ही कोर्टाला खोटी माहिती दिली, चुकीची शपथपत्र तुम्ही आम्हाला दिलेलं आहे, आणि न्यूजपेपरला चुकीची माहिती, न्यूजपेपरला पण जी ऍड दिली ती सुद्धा चुकीची दिली असं कोर्टाच्या निदर्शनास आलं। अनालिसिस कन्क्लुजन कोर्टाचं होतं, मग कोर्टाने ऑर्डर दिलं, कुणाला ऑर्डर दिली, प्रधान सचिव शिक्षण विभाग, कोर्टाचा आदेश आहे, कुणाला प्रधान सचिव शिक्षण विभागाचे जे प्रधान सचिव आहे त्यांना ऑर्डर दिली, काय ऑर्डर दिली त्यात पहिला मुद्दा सर्व आस्थापनाची चौकशी करावी। ठीक आहे, सुधागड एज्युकेशन सोसायटीने हे केलं असेल, याच्यासारख्या अजून संस्था असू शकतात महाराष्ट्रामध्ये, शिक्षण विभागाचे जे प्रधान सचिव आहे त्यांना सांगितलं की तुम्ही त्रिस्तरीय बघा त्रिस्तरीय समिती नेमावी, विभागीय नागपूर विभाग, अमरावती विभाग, मुंबई विभाग, पुणे विभाग, नाशिक विभाग अशा विभागानुसार त्रिस्तरीय समिती निवडावी, त्या समितीला काम द्यावं, त्यांनी काय करावी सर्व आस्थापनांची चौकशी करावी, प्रायव्हेट असेल तर प्रायव्हेट पण चेक करावं, सरकारी पण चेक करावे, ज्या ठिकाणी शिक्षकांची अपॉइंटमेंट झाले जर पवित्र पोर्टलनुसार नसेल तर त्यांच्यावरती कारवाई करावी असं त्यांनी सांगितलंय। सर्वांनी पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती करावी हे पण सांगितलंय। आता ही जी समिती आहे समितीला हा अहवाल तयार करायला लावला, कधीपर्यंत 15 मार्च पर्यंत अहवाल तयार करायला लावला, 26 मार्चला त्यांना कोर्टामध्ये सादर करायचा आहे। प्लस यांना एसओपी पण दिली, एसओपी नेमायला लावली, एसओपी ते पण सांगतो तुम्हाला, सर्वांसाठी पोर्टल उपलब्ध असावे, एनी टाइम सर्व संस्थांना पोर्टल उपलब्ध करून द्यावं असं सुद्धा कोर्टाने शिक्षण विभागाला सांगितलंय, आणि सगळ्या संस्थांना लॉग इन आयडी दिलेला असावा हे पण त्यांनी सांगितलंय। कोर्टाची पुढची ऑर्डर काय होती, पत्र व्यवहारासाठी 7 दिवसांचा कालावधी असेल, म्हणजे एखादी XYZ शिक्षण संस्था असेल आणि यांना शिक्षकांची गरज असेल आणि संबंधित शिक्षण विभागाला शिक्षण अधिकाऱ्यांना आणि यांनी पत्र दिलं असेल की आम्हाला अशी रिक्वायरमेंट आहे, 7
दिवसात शिक्षण अधिकाऱ्यांना सुद्धा हे रिपोर्ट त्यांना द्यावा लागेल, रिप्लाय द्यावा लागेल, फीडबॅक द्यावा लागणार आहे. असं 7 दिवसांचा कालावधी इथून पुढे असणार. हे पण कोर्टाने या प्रधान सचिवांना ऑर्डर दिलेली आहे. नियमित अतिरिक्त शिक्षकांची यादी सादर करावी, म्हणजे पोर्टलला नियमितपणे अतिरिक्त शिक्षक कुठे आहे, रिक्त शिक्षक कुठे आहे याची माहिती द्यावी, असं पण कोर्टाने सांगितलेलं आहे. फार महत्वाचा निर्णय बरं का, फार महत्वाचा आहे. भरतीची जाहिरात मोठ्या 2 न्यूजपेपरला देण्यात यावी. मोठ्या न्यूजपेपरला, ज्यांचं सर्क्युलेशन जास्त असेल अशा न्यूजपेपरला जाहिरात द्यावी, असं पण कोर्टाने सांगितलंय. आणि सगळी भरती ही बिंदू नामावली पद्धतीनेच करावी. बिंदू नामावलीचे जे नियम निकष आहे ते फॉलो करावे, असं पण त्यांनी सांगितलंय. आणि आता ही एसओपी जी तयार करायची आहे, एसओपी तयार करायची, ती कधीपर्यंत तयार करायची आहे? 15 मार्च पर्यंत तयार करायची आहे. 26 मार्च पर्यंत कोर्टाला सादर करायची आहे. समितीचा अहवाल जो येईल तो येईलच, तो पण कोणाला सादर करायचा आहे. सेम तुम्हाला एसओपी जी बनवायची, म्हणजे कोणती एसओपी? स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टम प्रोसेस, म्हणजे ही पवित्र पोर्टल कसं काम करतं या संदर्भातली स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस कोर्टाला सादर करायची, असं पण कोर्टाने प्रधान सचिव यांना तसं सांगितलेलं आहे. सो केसेसचा अर्थ इन बिटवीन ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, याचा सरळ अर्थ असा आहे की इथून पुढे शिक्षक भरती ही पवित्र पोर्टल मार्फत होईल. कोणती? 1 ते 12 पर्यंतची. 1 ते 12 वर्गांना शिक्षक व्हायचं असेल तर सगळी भरती पवित्र पोर्टल मार्फत होईल. प्रत्येक आस्थापनांना, संस्थांना, प्रायव्हेट असेल, सरकार असेल, त्यांना इथे शिक्षण विभागाला, त्यांच्या शिक्षण विभागाला माहिती कळवावी लागेल. त्या शिक्षण विभागामार्फत पवित्र पोर्टलला ऍड द्यावी लागेल आणि पवित्र पोर्टल मार्फतच भरती होईल. आता या पद्धतीने जर झालं तर यापूर्वी झालेली जी भरती होती, जी मनमानी कारभाराने होत होती, तिला चाप बसेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये हा जो कारभार चालू होता, पैशांचा गैरव्यवहार चालू होता, हा सुद्धा काही अंशी तर 100% थांबेल, अशी अपेक्षा. हा महत्वाचा निर्णय कोर्टाने दिलाय. सगळ्या शिक्षक उमेदवारांसाठी, शिक्षक भरतीसाठी प्रयत्न करणारे, शिक्षक होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सगळ्या उमेदवारांना खूप महत्वाचा निर्णय. हा निर्णय तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा. आणि लवकरच पवित्र पोर्टल चालू होईल ही पण अपेक्षा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील, पण तरी सुद्धा पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन त्याच्या अगोदर चालू व्हावं यासाठी मागणी आपण करतोय. आंदोलन कुठं चालू आहे? मुंबईला आझाद मैदानामध्ये आंदोलन चालू आहे. आपले सगळे अभियोग्यताधारक तिथे आंदोलन करताय. तुम्ही पण नक्की याला सपोर्ट करा. तुम्हाला फिजिकली जाता येत नसेल तर ऑनलाईन स्वरूपात सगळ्यांना शेअर करून ज्यांना शक्य त्यांना उपस्थित राहायचा, नक्की त्यांना मेसेज द्यायचा प्रयत्न करा. ओके, सो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा. आवडला तर लाईक करा. तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना, सगळ्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.